विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 12 डिसेंबर रोजी उत्खननासंदर्भातील एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठ्यांचं निलंबन केलंय. महसूल विभागातील या अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची कोणतीच संधी दिलेली नाही. त्यांची विभागनिहाय चौकशी झालेली नाही. असं असताना महसूल मंत्र्यांनी या अधिकाऱ्यांवर केलेल्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ पुणे विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. याशिवाय महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध देखील तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचारी भरती झाली नसल्यानं या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसांपासून पुणे विभागातील महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी संपावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील जवळपास 1408 अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाल्याचं महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी सांगितलं. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी विधिमंडळामध्ये तत्कालीन गौण खनिज विषयाबाबत तत्कालीन 4 तहसीलदार, 4 मंडळाधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकारी यांचे निलंबन केले होते. सदर कारवाई ही अन्यायकारक असून ती रद्द होण्याबाबत आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं. त्या अनुषंगानं दिनांक 16 तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आज दिनांक 18-12 रोजी शासकीय सराव मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. सदर बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाला तर आमचा संपाचा प्रश्न मिटू शकेल. अन्यथा दिनांक 19-12 पासून संपूर्ण राज्यभरातील अधिकारी कर्मचारीही काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आज दिनांक सुरू असलेल्या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1408 अधिकारी व कर्मचारी संवर्गातील कर्मचारी संख्या संपात सहभागी असून आमचं महसूलचं काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल कार्यालयं ओस पडली आहेत. महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून यावर तोडगा निघाला नाही तर भविष्यात राज्यातील महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत.